भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय वर्णनात्मक कथा आहेत याबद्दल की वारांगना कोणत्या प्रकारचे दागिने वापरत असत. इतके जटिल दागिने की जेव्हा पुरुष त्यांच्याकडे येत त्यांना काहीच कल्पना नसे की हे दागिने कसे काढायचे, कारण ते साखऱ्यांचे खूप गुंतागुंतीचे जाळे होते. तर साधारणपणे ती त्याला भरपूर पिण्यासाठी प्रोत्साहित करत असे, जेणेकरून तो झोपेल आणि तिला आणखी दागिने देऊन घरी जाईल. पण जेव्हा तिला ते काढायचे असतील तर तेव्हा तिथे फक्त एक पिन असते, साधारणपणे त्या जागी जिथं आपलं अनाहत आहे. ही एक पिन जर तिनं ओढली तर सगळे दागिने अगदी सहज खाली पडतात. कर्म असेच आहे. कार्मिक रचना एक अतिशय गुंतागुंतीचा गोंधळ आहे. एक मूलभूत कारण हे आहे की इथे एक संस्कृती किंवा एक परंपरा आहे, ती म्हणजे एखाद्याच्या आध्यात्मिक वाढीसाठी गुरुवर अवलंबून राहण्याची. ते फक्त यामुळे की योग्य वेळ आल्यावर तुम्ही हे इच्छिता की त्यांनी प्लग ओढावा, कुशलतेनं त्याचं विघटन करण्यासाठी. फक्त कार्मिक पैलू निघून पडतो आणि तुम्ही एक मुक्त अस्तित्व म्हणून राहता. यासाठी खूप कौशल्य लागतं. या कौशल्यासाठीच तुम्ही तुमच्या गुरुकडे येता. हे तुमचं कर्म आहे की तुम्हाला मला सहन करावं लागतंय. जर तुम्ही ते स्वतः समजून घेतलं असतं तर तुम्हाला माझ्याकडे येण्याची गरज भासली नसती.